नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 36 इंच मापाचं ब्लॅक नेक ब्लाउजचं डिझाइन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पाहू शकता इथे 5.5 इंच शोल्डर टाकलेला आहे, 38 इंच छाती आहे आणि 32 इंचाची कमर आहे। तर याचे सगळे चौथा भाग लावून आपण इथे पूर्ण मापे टाकून बॅकचा जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आता आपण करणार आहोत गळा कटिंग। तर पाहू शकता गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच टाकलेली आहे आणि गळा उंची जी आहे ती 10.5 इंच इथे टाकून अशा पद्धतीने पान गळ्याचा जो आकार आहे तो इथे कट करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर मधला पॅच जो आहे तो पण इथे कट करून घेतलेला आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला जे काही डिझाइन बनवता आहे ती स्टेप बाय स्टेप कशी बनवायची ते कळेल अगदी सोप्या पद्धतीने। तर बघू शकता इथे अस्तरवर जो आहे आपण गळा कट करून घेतलेला आहे तो गळा आपल्याला पूर्ण जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर ठेवून अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आणि जोडताना आपल्याला टाचणीचा वापर जरूर करायचा आहे, त्यासाठी की आपली डिझाइन आणि अस्तर जे आहे ते इकडे तिकडे सरकायला नको आणि डिझाइनचा जो स्टेप आहे तो बिघडायला नको, त्यासाठी आपल्याला टाचणीचा वापर इथे करून पूर्ण जो गळा आहे तो शिवून घ्यायचा आहे। आणि गळा शिवल्यानंतर आता बघू शकता आपल्याला इथे गळा पलटवण्यासाठी आपल्याला कैचीच्या साइडने इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहे। कट्स दिल्यामुळे जो काही आपला गळा असतो तो व्यवस्थित पलटला जातो आणि आपल्याला शिवायला पण सोपं जातं आणि गळ्याची फिनिशिंग जी आहे ती एकदम व्यवस्थित येतं। तर बघू शकता आपल्या गळ्याची फिनिशिंग येण्यासाठी वरून आता आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आहे। आणि दाब शिलाई देताना जे काही आपला वरचा कापड आहे तो आपल्याला अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित प्रेस करत आपल्याला वरून दाब शिलाई द्यायची आहे। आणि दाब शिलाई याच्यासाठी की आपल्या गळ्याची ब्लाउजच्या गळ्याची जी काही फिनिशिंग आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट येतं, त्यासाठी आपल्याला वरून दाब शिलाई देऊन आपल्याला जो गळा आहे तो पूर्ण आपल्याला शिवून घ्यायचा आहे। आणि लगेच गळा शिवल्यानंतर आपल्याला जे काही अस्तर आहे ते आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण शिवून घ्यायचं आहे आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे। आणि अस्तर जोडताना पण आपल्याला वरून आपला जो कापड आहे तो एका हाताने प्रेस करत पूर्ण शिलाई लावून घ्यायची आहे। आणि शिलाई लावल्यानंतर लगेच आपल्याला अस्तरच्या बाहेर जे काही एक्स्ट्राचं कापड आलेलं आहे ते पूर्ण कट करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग येते। तर बघू शकता इथे पूर्ण कट करून घेतल्यानंतर लगेच आपल्याला बॅकचे जे काही टक्स आहेत ते लावून घ्यायचे आहे। टक्स लावताना आपल्याला साधारण 4 इंच उंचीला आणि 5 इंच रुंदीला अशा पद्धतीने आपले जे टक्स आहेत ते लावून घ्यायचे आहेत। बघू शकता मंडळी इथे आपले टक्स लावून पूर्ण रेडी तयार झालेले आहेत। आता आपल्याला बनवायची आहे जे काही मधली डिझाइन आहे ती, आणि ही डिझाइन बनवायला खूपच सोपी आहे। आणि ही डिझाइन बनवताना आपल्याला काही काही टिप्स वापरायचे आहे, त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजची डिझाइन शिवताना आपल्याला अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट आपली डिझाइन येतं। तर कॅनव्हासचा इथे वापर करत आहे। कॅनव्हासचा वापर केल्यामुळे आपल्या ब्लाउजची जी डिझाइनची फिनिशिंग आहे ती अगदी छान आणि व्यवस्थित येतं। तर बघू शकता साडीचा कपड्यापासून इथे डिझाइन तयार करत आहे। तर साडीचा कपडा जो आहे तो आपल्याला खालच्या साइडने ठेवायचा, मध्ये अस्तरचा आणि नंतर कॅनव्हास अशा पद्धतीने ठेवून आपल्याला जो आपण कापड आहे पॅच तो पलटून घ्यायचा आहे। आणि पलटल्यानंतर वरून आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। आणि दाब शिलाई दिल्यामुळे आपल्या जे पॅच आहे ते डिझाइन अगदी व्यवस्थित परफेक्ट येतं आणि शिलाई छान दिसतं, त्यासाठी आपल्याला वरून पॅचला दाब शिलाई द्यायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा जो आहे तो पण इथे अशा पद्धतीने आपल्याला पॅच शिवून घ्यायचा आहे। तर बघू शकता मंडळी आपले दोन्ही पॅच जे आहे ते अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहेत। तर बघू शकता इथे त्यानंतर आता आपल्याला जे पॅच आहे ते आपल्याला लेसनी कव्हर करायचे आहे। तर तुम्ही इथे कडेनी मोतीची लेस किंवा गोल्डनची पायपिंग किंवा कॉन्ट्रास्ट कलर मध्ये पायपिंग पण तुम्ही इथे वापरू शकता, त्याच्यामुळे पण आपल्या ब्लाउजला खूप सुंदर लुक येतंय। तर इथे मी गोल्डन कलरची जी लेस आहे ती इथे पूर्ण इथे वापरलेली आहे। आणि बघू शकता दोन्ही पॅचला, तर दोन्ही पॅच जे आहे ते आपले अगदी लेस लावून तयार झालेले आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला जी कॉन्ट्रास्ट मध्ये लाल कलरची आहे ती पण इथे थोडा लुक वाढवण्यासाठी मी इथे लावून घेत आहे, त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजचा आणखी छान लुक येणार, त्यासाठी मी इथे 2 कलरच्या लेसचा वापर केलेला आहे। तर हे जे दोन्ही पॅच आपले रेडी झालेले आहे ते आता आपल्याला पानगळ्याच्या मध्ये पूर्ण पॅच करून घ्यायचे आहे। आणि आता हे पॅच लावताना आपल्याला अगदी व्यवस्थित लावायचे आहे। याची काळजी घ्यायची की आपले पॅच जो आहे तो खालता वरत व्हायला नको आणि व्यवस्थित आपल्याला बसायला यासाठी इथे चॉकने पूर्ण आपल्याला जेवढं अंतर पाहिजे खालून तर तेवढं अंतर आपण टेपने मोजून घ्यायचं आणि चॉकने इथे एक निशाण करून तिथपर्यंतच आपल्याला जे पॅच आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे। आणि पॅच लावताना आपल्याला टाचणीचा वापर करायचा आहे की पॅच आपला इकडे तिकडे सरकायला नको आणि आपला जो गळ्याची डिझाइनचा शेप आहे तो बिघडायला नको, यासाठी आपल्याला टाचणीचा वापर करायचा आहे। आणि इथे बघू शकता दोन्ही पॅच जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण शिवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मंडळी इथे
दोन्ही पॅच जे आहे ते शिवल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यामधला जो काही पॅच आहे तो तयार करायचा आहे। तो अगदी सोप्या पद्धतीने तयार करायचा आहे। तर बघू शकता इथे जो अस्तर आपला साडीचा कपडा आहे त्याच्यापासूनच इथे मी आता जे फूल आहे ते इथे अशा पद्धतीने सुईच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचे आपले जे फूल तयार होतात ते खूपच सुंदर तयार होतात। तर आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे इथे फूल मी तयार करून घेणार आहे आणि हे फूल लावल्यामुळे आपल्या ब्लाउजच्या डिझाईनचा आणखीनच छान लुक येतोय। तर बघू शकता मंडळी अशा पद्धतीने आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे फूल मी इथे तयार करून घेतलेले आहे आणि त्यानंतर लगेच जे आपले फूल आहे ते इथे अशा पद्धतीने पॅचला आपल्याला वरच्या साईडने जोडून घ्यायचे आहे आणि वरून आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे मी 5-6 बनवलेले आहे। तर बघू शकता आणि हा जो पॅच आहे आता आपल्याला 2 पानाच्या शेपमध्ये इथे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण शिवून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे त्याचप्रमाणे आपले जे आहे तो पॅच इथे जोडून घ्यायचा आहे आणि जोडल्यानंतर वरून जे काही धागे दोरे आलेले आहेत ते पूर्ण कट करायचे आहे। त्याच्यामुळे आपली फिनिशिंग येते आणि त्यानंतर जी आपली बाहेरच्या साईडने डिझाईन आहे ती आता आपल्याला लेसने पूर्ण कव्हर करून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे पूर्ण लेसने कव्हर करण्यासाठी सर्वात पहिले चॉकने जी डिझाईन आपल्याला लावायची आहे ती पूर्ण इथे ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरून आता आपल्याला गोल्डन कलरच्या लेसने पूर्ण डिझाईन तर मंडळी पूर्ण आपल्याला जी डिझाईन आहे ती कव्हर करून घ्यायची आहे गोल्डन कलरच्या लेसनी आणि लेस लावताना आपल्याला काळजी घ्यायची लेस जी आहे ती आपल्याला मधून न लावता आपल्याला लेसच्या दोन्ही साईडनी कळीने अगदी काटोकाट आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची आहे। त्याच्यामुळे आपली लेसची जी फिनिशिंग आहे ती अगदी व्यवस्थित प्रॉपर दिसतंय त्यासाठी। तर बघू शकता पूर्ण लेस जी आहे ती आपल्याला गोल्डन कलरच्या लेसने डिझाईन पूर्ण पॅच करून घ्यायची आहे आणि लेसवर आपल्याला शिलाई अगदी व्यवस्थित काटोकाट मारून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे आणि ह्या लेसच्या जागेवर तुम्ही जे आपला काट असतो ब्लाउजला जर आपला मोठा काट असेल तर ही डिझाईन लेसची आपण काटची पण बनवू शकतो। तर बघू शकता इथे खूप सुंदर अशी आपली लेस लावल्यामुळे ब्लाउजला लुक आलेला आहे। तर असे छान छान ब्लाउजचे डिझाईन पाहण्यासाठी तुम्ही सावी फॅशन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, त्याच्यामुळे येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला रोज मिळत राहणार। आपली पूर्ण जी डिझाईन आहे ती अगदी पूर्ण तयार झालेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लावून घ्यायची हात शिलाईची पट्टी। तर हात शिलाईची पट्टी जी आहे ती आपल्याला बाहेरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडनी पलटून घ्यायची असतं। तर हात शिलाईची पट्टी पण आपली इथे पूर्ण लावून झालेली आहे आणि आपली डिझाईन पण पूर्ण इथे तयार करून झालेली आहे। तर वरून आपल्याला इथे नॉट लावायची असेल तर तुम्ही लावू शकता। तर बघू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।